नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। नमो तस्सा भगवतो अरहतो सम्मा सम्बुद्धस्सा। बुद्धं तथागत गौतम बुद्ध व महामानव डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांना त्रिवार अभिवादन करून आजच्या व्हिडिओची सुरुवात करूया। तर फ्रेंड्स, कसे आहात सर्वजण? होप सो तुम्ही ठीकच असाल। आज आहे 14 एप्रिल आणि 14 एप्रिल निमित्त खूप सारी तयारी केलेली आहे। व्हिडिओच्या सुरुवातीलाच मी सर्व काही दाखवलेलं आहे आणि मी इथे तुमच्याशी बोलण्याचा प्रयत्न करत होते, पण गाण्यांचा आवाज आणि सोबतच बाहेर कोकम सरबताची तयारी चालू होती, त्यामुळे मग काही मला म्हणजे मी जे काय बोलते त्यामध्ये बाहेरचा नॉईज खूपच येतोय, म्हणून मग मी व्हॉइस ओव्हर देण्याचं ठरवले। तर आज आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती। जयंती म्हटलं की खूप उत्साहाचा क्षण आणि आजची जयंती म्हणजे ही काही एका देशाची नाही, तर 152 देशामध्ये साजरी होणारी जयंती म्हणजे बोधिसत्व, महामानव, मुखनायक, उच्च पदवीधर डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांची जयंती म्हणजेच आमच्या बाप्पाची जयंती। तर हे सर्व झालं, सगळं आवरून वगैरे झालं आणि नंतर म्हटलं थोडंसं नाश्ता वगैरे करून घ्यावं, कारण कोकम सरबत वाटण्यासाठी आम्हाला सुद्धा बाहेर जायचं होतं। आजच्या दिवशी काहीतरी चांगलं म्हणून मग आम्ही हे ठरवलं होतं की कोकम सरबत वाटायचं। तर इथं पटापट माझी तयारी वगैरे चाललेली आहे आणि काहीतरी केल्याने जर का आपण एवढे काय मोठे नाव नाही होत, पण त्यातल्या त्यात आपण जे काय करतो ते केल्याने जर का आपल्याला समाधान भेटत असेल तर नक्कीच ते करायला काय हरकत नाही आहे। कारण ना एक काळ असाही होता की तिथे जे की आपले लोक पाण्याला सुद्धा तरसलेले आहेत, त्यामुळे मग आज जे काय आहोत आपण ते सगळं आपल्या बाबासाहेबांच्या कृपेमुळेच आहे। तर चला, आता माझी तयारी सुद्धा झालेली आहे पोह्यांची। आता पोहे भिजून घेते आणि समोर लगेचच फोडणी वगैरे देऊन घेते, कारण आम्हाला सुद्धा जायचंय। थोडंसं खाऊन म्हणलं निघावं, कारण ना परत खूप ऊन होईल। असंही सकाळी 9 वाजल्यापासूनच खूपच ऊन लागायला सुरुवात होती। तर आता इथं मी फोडणीला वगैरे घेतलेला आहे। हो, आणि तुम्हाला जर का माझे व्हिडिओ आवडत असतील तर व्हिडिओला लाईक, शेअर, सबस्क्राईब करायला विसरू नका आणि सोबतच शेजारची घंटीही दाबायला विसरू नका, कारण मी पुन्हा केव्हा असे व्हिडिओ टाकल ना तर तेव्हा लगेच तुम्हाला नोटिफिकेशन येऊन जाईल। म्हणजे सर्वात आधी नोटिफिकेशन तुमच्यापर्यंत पोहोचून जाईल। तर इथे आता माझं चाललेलं आहे। आता पोहे वगैरे झालेले आहेत माझे फायनली। आता मी देते डिशमध्ये दादूला साईडला आणि खाऊन वगैरे झालं आणि आम्ही निघालो आता जयंतीच्या ठिकाणी, म्हणजे आता उरुळीच्या आंबेडकर चौकामध्ये आम्ही तिथे गेल्यानंतर बघा गच्छामि संघं शरणं। तर फायनली आम्ही आंबेडकर चौकामध्ये पोहोचलो आणि इथे सुरुवात केलेली आहे देण्यासाठी। तर असे सर्वजण येऊन असं घेऊन जात होते सरबत पिण्यासाठी। तर सर्वांना आम्ही आपल्या हातून काहीतरी चांगलं काम होतंय आणि हे छोटे छोटे मुलं वगैरे आलेले होते, तर छान वाटत होतं मुलांना द्यायला आणि त्यांना एवढी एक्साइटमेंट होती ना की छान त्यांना वाटत होतं म्हणजे। आणि मला आणि माझ्या फॅमिलीला सुद्धा खूप आनंद झाला, कारण आपल्याच्यानं खूप काय होत नाही, पण थोड्याफार गोष्टी तरी आपण ज्या काही गोष्टी म्हणजे आपण ज्याच्यासाठी कॅपेबल आहोत त्या गोष्टी करतोय, तर त्या गोष्टीने आपल्याला समाधान वाटतंय।
आणि इथं समर्थ म्हणत होता, मम्मी मला तर आज खूपच भारी वाटलं, कारण ना सगळे असे म्हणजे छान म्हणत होते, म्हणजे प्रत्येकजण आपल्याला चांगलं चांगलं कोणीतरी म्हणतंय म्हणून मग छान वाटत होतं. आणि त्यांनी चांगलं म्हणण्यापेक्षा म्हणजे आज आपण एवढे हे आहोत की आपण म्हणजे काहीतरी दुसऱ्यासाठी करू शकतो, हे एवढं म्हणजे छान वाटत होतं. आणि नुकतंच बंदोबस्तासाठी गाडी वगैरे आलेली होती, तर मग त्यांनाही दिलं. आणि इकडे आम्ही आलो होतो विश्रांतवाडी चौकामध्ये. तर हीच विश्रांतवाडी चौकातली जयंती, वर्ल्ड बिगेस्ट फेस्टिवल म्हणजेच डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर जयंती.